तर आपला बाजार वगैरे झाला आणि इकडे घेतली आता मी कोली पूजा करायला. कोली वगैरे धुवला आणि मस्तपैकी पूजा वगैरे केली. रोज तर आईच करते, तर आज काही आई उठली ना अजून, तर आता मी करून घेतली. आई उठायच्या अगोदरच मी करून घेते. शुभ सकाळ मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आणि पुन्हा एकदा व्हिडिओला मी इथनं सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात केली आहे आता सकाळी 7 वाजताच. 7च्या अगोदरच झारभार चालू केला, तेव्हा थोडासा शूट केला. आणि आता आपली दिवाबत्ती वगैरे झालेली आहे आणि आता जाऊया आपण. आता चहा पिऊ आणि थोडं काहीतरी नाश्ता वगैरे बनवू. आज उपवास आहे, एकादशी, तर आज रविवार आहे, मुलांची पण सुट्टी आहे. तर आता बाबांना काहीतरी नाश्ता वगैरे बनवून घेऊ. कलर काहीतरी आमटी भात वगैरे. बाबा काय अजून उठले नाही, बाबा काय कोणच न उठले. इकडं आपली दिवाबत्ती झालेली आहे, कोली पूजा झाली. आई कधी उठेल ना कधी ना, आई पण झोपली आहे. तर सर्वजण झोपल्या, तो पण आपण चहा वगैरे पिऊ आणि व्हिडिओला नंतर कंटिन्यू करूया. आता माझा दिवा पण विजला, तिथला फॅन चालू आहे ना इकडचा, त्याला पण आता लावू जरा. तर इकडे ना एक साईडला मी चहा पण ठेवला. लगेच मी चहा पिऊन घेते आणि बाबांना पण पलार बनवून घेते. बाबांना पण शक्करची शेंग दुध्या वगैरे आपले मी लगेच त्यांना पण पलार बनवून घेते. एक हा फिक्का बनवायचा आहे आणि एक टॅमॅटोवाला बनवायचा आहे. दोन्ही पण एकदम बनवून घेते, म्हणजे जास्त काही काम राहणार ना आपल्याला शिल्लक. तर इकडे आपला तिखट पण शिरा झालेला आहे बाबांना उपवासाचा. लगेच त्यांना शिरा झाल्या लगेच दिला पण बाबांना. तर बाबांना लागली ती जाम भूक. तर एकादशी असली ना बाबांना लवकरच हे लागतं. आणि हे दुपारचे खातात, तर थोडंसं ह्याच्यात आहे ना आता थोडंसं पाणी वगैरे टाकू आणि मस्तपैकी बनवून ठेवू. जेव्हा ना आपण कचड्याची गाडी आली, तर आपण बालद्या आणल्यात त्या पण घेऊन येऊ. घंटा गाडी आलेली, आपल्या कचऱ्याच्या बालद्या घेऊन गेलो रोडवर. काल तर काही गाडी आलीच नव्हती, दोन्ही बालद्या तशाच बालद्या. तर आता लवकर झाली. आमटी पण तयार झालेली आहे आणि इकडे ठेवले चहा बाबांच्यासाठी. आता बाबांना आज उपवास आहे ना, तर नुसताच चहा देते आज, कोरा चहा. आज काही बाबा खाणार नाही. 2 कप चहा देते, ते बाबा आल्या. तर त्यांना पण चहा देऊया बाबांचा ना, दोघांना 2 कप घ्या बाबा. एकादशी आता बाबा काही चहा काय खायला नाही खाणार, तर नुसताच चहा देते त्यांना. इकडे घेतली मी लादी पुसायला, तिकडचे पुसले आणि तिकडे आल्यात पाहुणे आपल्या घरात, त्या आईस आल्यात. असं आहे ना, लवकरच कोण ना कोण येतच असतं. तर त्यांना पण मी दिले, चहा दिले आणि तिकडची लादी पुसून अगोदरच झाली, ते बरं झाला. नाहीतर मुलं आमची एवढी घाण करतात ना, एवढी लादी एकदम आखवली, ती सगळी साफ केली. आणि तेव्हा पाहून नेमकंच हजर झाली, इकडची पुसायला घेतली ती. तेवढ्याने ती आली, त्यांना पण चहा दिला, पाणी दिला आणि इकडची पुसून घेते आता. आणि ओटा काय राधिका आपली पुसणार आहे. कार्तिकीने काल पुसलेला, आज राधिकाची बारी आहे. काल कार्तिकीला सुट्टी होती हाफ डे आणि आज राधिका रविवार आहे. आता ती पुशील लादी. आणि या फोडीने मला नको केलं, एवढी मोठी झाली ना, एक टिकलीसारखी दिसते. इकडे पण आता साफसफाई करायला घेतली, नाही चालू केले. बाकीचे आपले कपडे धुवायचे असतात, त्यांना पण आता भिजू पावडर टाकून ठेवते. इकडची पुसून झाली का लगेच पटापट धुवते. थोडीशी पावडर टाकली ना का पटकन निघून जाईल, पटापट काम होईल. प्रियांश पण आता उठलेला आहे. प्रियांश आले आता, मम पियाला. प्रियांश आहे बोल. प्रियांश आता प्रियांशला लागले ताण, तो आता किती पितो पाणी.
तेच का इकडे बैल पण भरल्यात चालल्याने शर्यतीला. आणि ठेवले आता त्यांचे तशी त्यांना इथंच काढून द्यायचे आणि थोडंसं काही पीठ आणले त्यांचं. पीठ आणले हो, पीठ आणले, काय साडी आणले, सामान आहे आकड्यांचं. आता आकडं ते दांडलतात तोपर्यंत मी पावभाजी शिजत लावते, उकडते. एका बटाटे या बी कापते पटापट कांदा वगैरे. तोपर्यंत ती दांडल तोपर्यंत आपला इथला आवडू लगेच आकडं बनवायला घेऊन तुम्हाला दाखवू कसं काय बनवतात ते काय बघितलेलं आहे ना सर्वही, पण तरी पण बघू व्हिडिओत आपण दाखवू ना. आता आकडे पण बनवायला तयारी चालू केलेली आहे मी. इकडे पीठ वगैरे चालले सगळं आणि टाकायला घेतले सामान. इकडे जरा उमरलं ना चाकून बघा. इकडे पाण्यात सगळं टाकले. इकडे आपलं पीठ घेतले. आता उकळी आला का लगेच काढलाच आहे. तर कांदा पण फ्राय झाला इकडं आणि टॅमॅटो पण टाकले. आता इकडे भाजी पण होईल आपली. आणि इकडं चालू आहे त्यांचं. आता टाकले आता पीठ ठेवी. बघूया कार्तिकी आणले सासा. पाणी कसलं पाहिजे आता? सुरुवात झालेली आहे यांचं काढायची. आई 2 सासा तर काढल्या. 2 काढले का 3 झाला त्या बाई? 3 झाले. आता यो चौथा. या काढतात. माझी इकडं पावभाजी चालू आहे ना, त्याच्यामुळे त्या आई आणि ते बी लागले. आणि काढते इकडं लिंबू पिळते आपली पावभाजी. आपली पावभाजी पण होईल. बाबा गेले पाव आणायला. यानं चहा पण ठेवले. घ्या चहा, घे पिऊन घ्या. या चहा प्यायला या. राशन झाल्या मस्त पिवलं झाल्या. तर इकडे यांना चहा पण देते. आता त्यांचं काही कामच चालू आहे त्याच्यामुळे ते इथं ठेवते सध्या. तोपर्यंत त्यांना काढू दे 2-3 तास. चहा पण थोडा वाप जाईल. पावभाजी पण तिकडे झाली. आता आपण पण सुरुवात करूया अकरा करायला. कार्तिकी आत्याला चहा या, पाणी आण, पियाचा 1 ग्लास आण. बाबा पण फलार खातात आणि कार्तिकी झाली. आता हिची पावभाजी घेतं. तिकडे आपली पाव पण मस्तपैकी रेडी झाले आणि पावभाजी पण झाली आहे आपली रेडी. इकडे पाव पण मस्त कार्तिकीने गरम केला. दे कार्तिकी बाहेर. ती पण खाते पावभाजी. तिने त्यात भरले प्लेट. इकडे बाबांचा नाश्ता चालू आहे. आपलं आकडे चालूच आहेत. अजून थोडंसं राहिलं. लास्ट मी माझी धावपळ तिकडून इकडं. एक खट्टात आपली भरले तर राहिल्यान 2-3 राहिल्यान घाली ना. प्रियांचं काय तिकडे आंघोळ धुवायचं काम चालू आहे उन्हान. कपडे पण होतात बाकीचे झाले ते टाकले वालत कार्तिकीने. आणि इकडं आपले आज बरेचसे कपडे चादरी हे पडले सगळे कपडं. तिकडं अजून माझे पण धुवायचे, ते पण धुवू आता. पाय पुसणे वगैरे. बाबा पण खाल्ला बाबा नाश्ता. संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आता झोपतली उठले आम्ही. तर प्रियांश आले आमच्या दुकानावरची. प्रियांश दुकानावरनं जाईल असं होईल का? तर कार्तिक दीदीच्या सोबत घेतात दुकानावर. आणि खाऊ आणले त्याची. आता त्याला खाऊ फोडून द्यायचं आहे. सगळं खातं घे. त्याचा काय दुकानाचा टायमिंग झाला ना, जायलाच पाहिजे. दुपारची तर 2ला तर 2ला. खायला घरात नसेल ना त्याच्यात नव्हतं. त्याला पाहिजेच काय ना काय. आता मी चहा पण ठेवले इकडं. चहामध्ये उकळतं आणि मी उन्हावण्याला पाणी पण ठेवले. इकडे पाणी ठेवलं परत. आणि इकडं आपण चहा पण उकळतं. आणि दुपारी पावभाजी बनवली थोडीशी खाल्ली. म्हणजे काय होते खाल्ली, त्यांना आवडतं. तर चहा पण पिऊन घेऊ आणि लगेच उन्हावणे दांडून घेऊ. नाही तर मला रात्र होतं ना, मुलींना सांगू कपडे वगैरे काढायला. तर इकडे आहेत ना माझ्या भाकरी पण झाल्या आहेत आता तांदळाच्या या. आणि या चालू आहेत उपवासाच्या बाबांना वरी तांदळाच्या पिठाच्या भाकरी आहेत या. या बाबांना 1 भाकर आणि टामटी होईल. ते आपण टाकून घेऊया ना या तांदळाच्या. आहेत ना मी कांद्याचे पोले पण काढायला घेतल्यात. तिकडे झाल्यात अर्धे चालू आहेत. इकडे अजून काम चालू आहे ना. इकडे ही भाजी घातली आहे आता शेकटाची शेंग आणि बटाटा.
आळे इकडे पाणी न्यायला, तिला पाणी पाहिजे. किती क्यूट आहे. छोटीशी जी मोकळी आले, किती भारी आहे बघा. चिरेट पाणीची आहे. चिरट पाणीची पाहुणी का तू? बाबा बाबा काय ताण लागली तुला? अरे बाबा ग्लास काशी फुल ताण लागली तिला. हा फुल ताण लागली पाहुणीला आमची. झाले आहे आता. एक कांद्याचं पोलं चालू आहे आणि भाजी तर पण झाली आहे, भाकरी पण झाल्यात आपल्या. तर बाबांना पण झाली भाजी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा.